आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथमध्ये गायीला बेशुद्ध करून गोहत्या करण्यासाठी चोरून नेणाऱ्याला स्थानिकांनी रंगेहात पकडला आहे। यानंतर त्याला अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्यात। अंबरनाथ पश्चिमेच्या जावसाई परिसरातील वाघवाडीत तुषार लोंढे आणि अक्षय वाघचोरे हे वास्तव्याला आहेत। या दोघांच्याही घरी असलेल्या गायींना त्यांनी चरण्यासाठी सोडलं होतं। रात्री 8 वाजताच्या सुमारास तुषार लोंढे हे त्यांच्या गायींना परत आणण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या 3 गायी सापडल्या नाहीत। त्यामुळे त्यांनी शोधाशोध सुरू केली असता 3 इसम अक्षय वाघचोरे यांच्या एका गायीला ब्रेड खाऊ घालत असल्याचं त्यांना दिसलं। त्यामुळे त्यांनी तातडीने अक्षय यांना फोन करून तिथे बोलावलं असता ते तिघेही गायचोर तिथून पळून गेले। तोपर्यंत त्यांची गाय बेशुद्ध पडलेली होती। त्यामुळे गायीला गुंगीचं औषध देऊन चोरण्याचा डाव असल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी या तिघा गायचोरांची शोधाशोध सुरू केली। यावेळी गाय चोरण्यासाठी आलेले दोघे पळून गेले तर एक इसम त्यांना सापडला। त्याला अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात आणलं असता त्याने आपण कल्याणच्या गोविंदवाडी परिसरातून आलो असून गोहत्या करण्यासाठी आपण गाय चोरत असल्याची कबुली दिली। यानंतर गायींवर उपचार करून तिला तातडीने शुद्धीत आणण्यात आले। दरम्यान पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची दुचाकी तपासली असता त्याच्या डिक्कीत बल्ब, ब्रेडचं पाकिट, पाईप, स्क्रूड्रायव्हर असं साहित्य आढळून आलं। ब्रेडवर गुंगीचं औषध टाकून ते गायीला खाऊ घालायचं आणि गाय बेशुद्ध पडली की आपल्या साथीदारांना बोलावून कारमध्ये भरून गाय कत्तलखान्यात नेत तिची हत्या करून विक्री करायची अशी या आरोपींची मोडस ऑपरेंडी असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे, तर त्याच्या उर्वरित साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे। आज संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास वाघचोरे म्हणून कंप्लेंट आहेत। त्यांच्या गायी जावसाई एरियामध्ये चरत होत्या। तर त्या सुमारास त्यांचा आणखीन एक ओळखीचा इसम तुषार सुनील लोंढे याच्या पण गायी त्या एरियात चरत होत्या। तो गायीचा शोध घेत असताना त्याला एका गायीला 3 इसम काहीतरी पावामध्ये काहीतरी खाऊ घालत होते असं त्याला निदर्शनास आलं। गायीला काहीतरी गुन्हेगार औषध देऊन कदाचित ते गाय चोरत असावे म्हणून त्यांना संशयिताला पकडण्यात आलेलं, ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि 2 इसम त्यातून आरोपी जे पळून गेलेले आहेत, एक आरोपी मिळालेला आहे। तर त्याच्यावर ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करत आहे। गायीला काहीतरी खाऊ घातलं होतं ब्रेडमधनं, तर ती गाय बेशुद्ध पडली होती। आता गायी ट्रीटमेंट झालेली, शुद्धीवर आलेली आहे आणि आरोपी पण आपल्या ताब्यात आहे। दरम्यान जावसाई परिसरातून आतापर्यंत अशाच पद्धतीने अनेक गायींची चोरी करण्यात आली असून गोहत्या करून गोमांस विक्रीसाठीच या चोऱ्या करण्यात आल्याचा गाय मालकांचा आणि स्थानिकांचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी गाय मालक आणि स्थानिकांनी केली आहे। आज माझे वडील आणि भाऊ जे शेतीचं काम करतात, आमची जनावरं चरायला गेले असताना भावाने आम्हाला फोन केला की तुमच्या जनावरांना औषध दिले। तर तिकडे पोरं लपून बसले। तर माझा भाऊ अक्षय वाघचोरे आणि अजून एक भाऊ आहे, तो गेला असता तिकडे एक मुलगा होता जो आता ताब्यात आहे सरांच्या। त्याच्याकडे ॲक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये बल्ब आहे, काही पाईप आहेत, इंजेक्शन आहेत, अजून त्याच्यामध्ये काहीतरी औषध ब्रेड आहे। तर ते त्यांनी त्या जनावराला चारल्यावर आमची गाय अजून पण बेशुद्ध आहे तिकडे पडलेली सर। गोहत्या करायला पण येतात आणि आमची हीच मागणी आहे की आमचे जे जनावर पहिले पण गेलेत, याच्या पूर्वी पण गेलेत 15 तारखेला, ते पण आम्हाला मिळाले पाहिजे आणि आता जे आमच्या गायीला जर काय झालं ते पण त्याची भरपाई पण त्यांनी दिली पाहिजे आणि आमच्या जनावरांना काही झालं नाही पाहिजे। मी आमच्या गाया शोधायला निघालो होतो, पण रस्त्यामध्ये बघितलं तर 3 जण होते, 2 जण गाडीवर बसलेले होते आणि एक जण आहे ना तो गायांना काहीतरी चोरत होता। तर मी याला फोन केला, ह्याचा पण गाय होता ना, त्याला फोन केला का इथं ये, असं काहीतरी प्रकरण घडतं म्हणून। तर येस्तोवर ना ते पाळायला लागले, ते पाळले आणि क्वार्टर्समध्ये जाऊन, खाली क्वार्टर्स आमच्या इथं, तिकडे जाऊन लपले। तर आम्ही पहिले गाय बघितली, गाय बेशुद्ध पडली तिकडं। तर आम्ही डॉक्टरला फोन केला आणि त्यांना शोधायला निघालो। त्यांना शोधायला निघालो तो 2 पळाले आणि हा एक भेटला आम्हाला। आमच्या कमीत कमी 5-6 जनावरं गेलेत आणि यांचे 10-15 जनावरं गेलेत आणि आज पण आमचे 3 जनावरं मिसिंगच आहेत, अजून भेटले नाही। ते शोधत होतो, त्याच्यामध्ये बघितलं हे प्रकरण दिसलं मला। आज काय करणार, जाऊन विकणार कोणाला कापायला, अजून काय करणार दुसरं? असे प्रकरण पहिले पण खूप घडलेत। माझ्या दारातून माझ्या 4 गाय चोरी करत होते, माझे पप्पा आहेत, त्यांनी बघितलं म्हणून ते सोडून पळाले तिकडं। इनोवा गाडी घेऊन आलते, गाडीत भरत होते, पप्पा उठले तेव्हा ते सोडून पळाले सकाळी 5 वाजता। हे दादांनी मला फोन केला की तुझ्या गायीला कोण ब्रेड वगैरे काही चारत राहिले,
तर मी तिथं गेलो होतो, ती गाय तिथं बेशुद्ध पडली होती. आणि तो आम्ही थोडं शोधलं ते पोरांना, तर ते पोरगा भेटला आम्हाला. तर याच्या पहिले पण असे म्हणजे झालेले आमच्या संगी. याच्या 10-15 दिवस पहिले 2 गाया चोरी झाल्या. पण हे लोक असे गाया नेतात आणि ते गौ हत्या करायसाठी घेऊन जातात. तर कुठंतरी थोडं पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे की असे वापस घटना होऊ नये करून. या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी गो हत्या करण्यासाठी गायी चोरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात असून गाय मालकांनीही गायींना एकटं चरण्यासाठी सोडू नये असं आवाहन करण्यात आले. आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी. आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो, शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो, श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील. आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण, शरीराला ऊर्जा व ताकद देणारे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त, चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना. तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार. संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा 9765529008 9370508280. आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा.